आता बघूया आपण लास्ट पॉईंट, ज्या पॉईंटमध्ये आपण LS ऑफ टेस्टिस आणि TS ऑफ टेस्टिस स्टडी करणार आहोत. आता LS ऑफ टेस्टिसमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की ज्या टेस्टिसला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो, जिथं स्पर्मॅटोजेनेसिस कंप्लीट होत असतं, मग ॲक्च्युअली स्पर्मॅटोजेनेसिस टेस्टिसमध्येच का होतं त्यासाठी आपण टेस्टिसचा LS आणि TS स्टडी करणार आहोत. LS मीन्स लॉन्जिट्युडिनल सेक्शन आणि TS मीन्स ट्रान्सफर सेक्शन. आता जर लॉन्जिट्युडिनल सेक्शन पाहिलं ज्याची डायग्राम तुमच्या पुस्तकात देखील डिटेल दिलेली आहे, पण TS ऑफ टेस्टिस हा तुमच्या पुस्तकात ह्याची डायग्राम दिलेली नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला ह्या दोन्ही डायग्राम माहीत असाव्या किंवा एक एक्स्ट्रा माहिती म्हणून तुम्हाला TS ऑफ टेस्टिस आपण काढून देत आहोत. ठीक आहे. आता तुम्हाला ही जी डायग्रामची नावं आहेत ही डोक्यामध्ये क्लिअर करायची, कारण ही डायग्राम तुम्हाला पेपरला 2 ते 3 मार्कला विचारली जाऊ शकतात किंवा नुसते डायग्राम देऊन त्याचे लेबलसुद्धा विचारले जाऊ शकतात, सो थोडीशी महत्त्वाची आहे. आता LS ऑफ टेस्टिस जर तुम्ही पाहिला तर LS ऑफ टेस्टिसमध्ये हा जो मिडल रिजन आहे इट्स कॉल्ड ॲज अ टेस्टिस. ठीक आहे. अशा टेस्टिसवरती या साईडनी म्हणजे बाहेरच्या साईडनी काही लेअरचं कव्हरिंग असतं. त्या लेयर्स 3 लेयर्स असतात. त्या लेअरमध्ये सर्वात बाहेरचे असते ट्युनिका वजायनालिस, त्याच्या आतमध्ये असते ट्युनिका अल्ब्युजिनिया आणि तिसरी असते ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस. ठीक आहे. ही जी व्हॅस्क्युलॅरिस असते ही शक्यतो इथं दिसत नाही कारण ती लोब्युल्सच्या आतमध्ये असते. व्हॅस्क्युलोसा नंबर ऑफ नर्व फायबर्स आणि ब्लड वेसल्स त्या रिजनमध्ये किंवा त्या लेअरमध्ये प्रेझेंट असतात, ज्या काय आहे तिन्ही लेअर प्रोटेक्टिव्ह आहेत, ज्या बाहेरच्या साईडनी टेस्टिसच्या प्रेझेंट असतात. आता इन फ्रंट ऑफ टेस्टिस म्हणजे हा जो टेस्टिसचा रिजन असेल मिडल रिजन, ह्या रिजनच्या पुढच्या साईडला आणखीन एक कव्हरिंग आहे. त्या कव्हरिंगला काय म्हटलेलं आहे तर इपिडायमिस. जसं आपण थेरॉटिकल मग अशी पाहिलं होतं की हा जो इपिडायमिस आहे, इपिडायमिस इज अगेन डिवायडेड इंटू 3 रिजन. ठीक आहे. मग ते 3 रिजन कोणते होते तर हेड होता, बॉडी होती आणि टेल होती. आता जर हे रिजन जर आपण इपिडायमिसवरती पाहिले म्हणजे हा जर टेस्टिस असेल तर ह्या टेस्टिसच्या या साईडला हा जो रिजन असेल इट्स कॉल्ड ॲज इपिडायमिस. मग इपिडायमिसचा हा जो वरचा रिजन असेल इट्स कॉल्ड ॲज हेड ऑफ इपिडायमिस, मधला जो असेल इट्स कॉल्ड ॲज अ बॉडी ऑफ इपिडायमिस आणि जो खालचा रिजन असेल इट्स कॉल्ड ॲज अ टेल ऑफ इपिडायमिस. ठीक आहे. ही 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि हा जो इपिडायमिस आहे ह्या इपिडायमिसचं ओपनिंग कशामध्ये असेल तर वासा डिफरन्शियामध्ये आहे. आता त्यानंतर टेस्टिसचं इंटरनल स्ट्रक्चर आपण स्टडी करायला घेतलं तर टेस्टिस इज कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ लोब्युल्स. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जर एखाद्या टेस्टिसला लॉन्जिट्युडिनली कट करून स्टडी करत असाल तर एखाद्या टेस्टिसमध्ये तुम्हाला 200 ते 300 नंबरमध्ये लोब्युल्स पाहायला भेटतात. म्हणजे हे जे रेड कलरचं स्ट्रक्चर दिसतंय हे रेड कलरचं स्ट्रक्चर इट्स कॉल्ड ॲज अ लोब्युल्स. मग असे लोब्युल्स एका टेस्टिसमध्ये 200 ते 300 नंबरमध्ये असतात आणि अशा लोब्युल्समध्ये जे कॉईल शेपचं स्ट्रक्चर दिसतंय इट कॉल्ड ॲज अ सेमिनिफेरस ट्युब्यूल. ते कॉईल मध्ये आहे सो इट्स कॉल्ड ॲज कन्व्होल्युटेड, पण त्याचं नाव काय असेल सेमिनिफेरस ट्युब्यूल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचा पॉईंट असा लक्षात ठेवायचा आहे की सेमिनिफेरस ट्युब्यूल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ टेस्टिस. ठीक आहे. जे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. मग आता ह्याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट का म्हटलं जातं कारण ईच सेमिनिफेरस ट्युब्यूल इज कन्सिस्ट ऑफ जर्मिनल इपिथेलियल सेल्स. म्हणजे ह्या ज्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स असतात ह्या पुढे जाऊन स्पर्मच्या मदर सेलचं काम करतात आणि त्या मदर सेलपासून पुढे जाऊन काय होतात स्पर्म फॉर्म केले जातात. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा. हे जे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत हे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स लोब्यूलच्या बाहेर येऊन एक नेटवर्क स्ट्रक्चर फॉर्म करतात. हे जे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर आहे इट्स कॉल्ड ॲज अ रेडिटेस्टिस. ठीक आहे. हे जे रेडिटेस्टिस आहे हे रेडिटेस्टिस काही लिगामेंट्स थ्रू किंवा काही ट्यूब थ्रू काय होतं इपिडायमिसमध्ये ओपन होतं आणि हे जे ट्यूब्स आहेत ह्या ट्यूबला काय म्हटलं आहे वासा इफ्रन्शिया. पहा 2 शब्द आहेत ज्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, वासा इफ्रन्शिया आणि वासा डिफरन्शिया. आता वासा डिफरन्शिया हा आपण थेरॉटिकल पार्ट पाहिला, तो असेसरी डक्टमध्ये येतो. मग हा जो वासा डिफरन्शिया आहे ही काय आहे एक लॉंग अशी 40 सेंटीमीटरची मस्क्युलर ट्यूब आहे. पण वासा इफ्रन्शिया हा नेहमी टेस्टिसच्या आतला रिजन आहे आणि हा रिजन कुठं आहे तर इपिडायमिस आणि टेस्टिस ह्या दोघांना कनेक्ट करणारा ज्या ट्यूब असतात त्या ट्यूबला काय म्हटलं आहे वासा इफ्रन्शिया. म्हणजे ट्रान्सफर ऑफ इनिशियल कंडिशन ऑफ अ स्पर्म इंटू टेस्टिस इंटू द इपिडायमिस असं ह्याचं म्हणजे वासा इफ्रन्शियाचं फंक्शन असणार आहे. ठीक आहे. हा झाला स्ट्रक्चर कशाचा तर टेस्टिसचा म्हणजे LS ऑफ टेस्टिसचा. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे लोब्युल्समध्ये असणारे सेमिनिफेरस ट्युब्यूलचं ओपनिंग असणार रेडिटेस्टिसमध्ये, रेडिटेस्टिस इपिडायमिसमध्ये ओपन होणार व्हाया वासा इफ्रन्शिया आणि इपिडायमिसचं ओपनिंग कशामध्ये असणार तर वासा डिफरन्शियामध्ये. हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता त्यानंतर हा जर टेस्टिस तुम्ही ट्रान्सफरली सेक्शन घेऊन पाहिला तर ह्या कसा दिसेल तर पाहूया. तर हा जो रिजन आहे इट्स कॉल्ड ॲज अ TS ऑफ अ टेस्टिस. आता जसं आपण तिथं सांगितलं तसंच इथं काय येणार आहे तर हा जो टेस्टिस आहे या टेस्टिसला बाहेरून 3 लेअरचं कव्हरिंग असतं. त्यातली ही आहे ती ट्युनिका अल्ब्युजिनिया. दुसरा कुठला असेल तर ट्युनिका व्हॅस्क्युलोसा आणि ट्युनिका
वजायनालिस. ठीक आहे, ही 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यानंतर जसं आपण सांगितलं की प्रत्येक टेस्टिसमध्ये नंबर ऑफ लोब्युल्स असतात आणि लोब्युल्समध्ये काय असतात, सेमिनिफेरस टिब्युल्स असतात. आता हे जे लोब्युल्स आहे ट्रान्सफर आपण पाहिलं तर हे पहा, हे जे सर्कल दिसत आहेत हे सर्कल्स म्हणजे काय, तर दीज आर लोब्युल्स. आणि ह्या प्रत्येक लोब्युल्समध्ये सिंगल लेअरमध्ये काय आहेत, जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत. ठीक आहे, ह्या ज्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत दीज आर कॉल्ड एज सेमिनिफेरस टिब्युल. आणि ईच सेल इज consist of a nucleus and cytoplasm because each cell is a functional because work as a sperm mother cell. म्हणजे ह्या ज्या सेल्स असतात ह्या सिंगल लेअरमध्ये जर्मिनल इपिथेलियल सेल्स असतात. ह्या सेल्स पुढे जाऊन नेहमी त्या स्पर्मच्या मदर सेलचं काम करतात. ठीक आहे, आता ह्या ज्या सेल्स असतात ह्या सेल्स पुढे जाऊन ज्या स्पर्म फॉर्म करतात, हे सगळे स्पर्म काय होतात, सेंटरला स्पर्मॅटोगोनियाच्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड केले जातात. मग हे जे स्पर्म असतात हे ज्यावेळेला मॅच्युअर व्हायला सुरुवात होते त्यावेळेला मॅच्युअर किंवा त्यांची नरिशमेंट करण्यासाठी त्याच लोब्युल्समध्ये काही स्पेशल सेल्स असतात विच आर कॉल्ड एज अ सर्टोली सेल्स. ठीक आहे, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग हे जे सर्टोली सेल्स आहेत दिस सर्टोली सेल्स आर ऑल्सो कॉल्ड एज अ नर्स सेल्स. का, कारण जे तयार होणारे स्पर्म्स असतात ह्या स्पर्मची काय केली जाते, नरिशमेंट केली जाते. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन एक तुम्हाला लक्षात कुठला पॉईंट ठेवायचा आहे, तर हे जे लोब्युल्स आहेत ह्या लोब्युलच्या सेंटरला काही स्पेशल सेल्स असतात. त्या स्पेशल सेल्सला काय म्हटले, लेडिक सेल्स. आणि ह्या ज्या लेडिक सेल्स असतात ह्याचं मेन फंक्शन काय असेल तर सिक्रीट टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन. म्हणजे इथं जे स्पर्म तयार होतात ह्या स्पर्मचे जे मॅच्युरेशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ हॉर्मोन केलं जातं. मग हे हॉर्मोन्स सिक्रीट करणाऱ्या कुठल्या सेल्स असतील तर त्यांचं नाव आहे लेडिक सेल्स. ठीक आहे, म्हणजे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे पण ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सगळी नावं पाठ करायची आहेत. त्यानंतरचा आपण लास्ट पॉईंट पाहणार आहोत, असेसरी सेक्स ग्लँड. जसं की आपण पाहिलं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ मेनली 3 पार्ट्स. बरोबर, त्यातला फर्स्ट असेल टेस्टिस. टेस्टिस कसं आहे, त्याचं पोझिशन, स्ट्रक्चर, फंक्शन हे आपण ऑलरेडी डिटेल पाहिलेलं आहे. त्यानंतर पाहिलं आपण असेसरी डक्ट्स. असेसरी डक्ट्समध्ये टेस्टिस सोडून जे अदर पार्ट्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट असतात त्याचं आपण डिटेल स्ट्रक्चर पाहिलेलं होतं, विथ फंक्शन पाहिलं. त्यानंतर तर लास्ट पॉईंट कुठला येईल तर असेसरी ग्लँड्स येतील. आता असेसरी ग्लँड्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये किती प्रकारचे असतात तर 3 प्रकारचे, त्याचं उत्तर येईल. आता ते कोणकोणते असतील तर सेमिनल वेसिकल, देन येईल प्रोस्टॅट ग्लँड आणि थर्ड असेल कॉपर्स ग्लँड. ठीक आहे, आता याच्याबद्दल तुम्हाला जर 1-1, 2-2 मार्कला शॉर्ट नोट विचारल्या तर तुम्हाला त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती लिहिता यावी. जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते थोडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता ज्यावेळेला हे जे 3 ग्लँड्स असतात ह्या 3 ग्लँडमध्ये जे काही फ्लुइड सिक्रेट होतं हे सगळं फ्लुइड एकत्र येऊन जे मटेरियल तयार होतं दॅट इज कॉल्ड ॲज अ सीमेन. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर सेमिनल वेसिकलबद्दल आपण जर स्ट्रक्चर पाहायला गेलो तर सेमिनल वेसिकल ॲक्च्युअली अपेयर्डमध्ये असतो. म्हणजे बघा, हा जो युरिनरी ब्लॅडर आहे या युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टेरियर साईडला अपेयर्ड स्ट्रक्चरमध्ये असणारं जे असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ सेमिनल वेसिकल. ठीक आहे, मग असा सेमिनल वेसिकल नक्की काय करतो तर इट सिक्रीट अ विस्कस फ्लुइड. आता हे जे विस्कस फ्लुइड असतं हे विस्कस फ्लुइड सिमेंटमध्ये किती पर्सेंटमध्ये असतं तर 60% असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अशा विस्कस फ्लुइडमध्ये नक्की काय काय असतं तर दिस विस्कस फ्लुइड इज कन्सिस्ट ऑफ अ फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टाग्लॅंडिन्स. त्यानंतर तुम्हाला 1 मार्काला ह्या तिघांपैकी कोणाचे एकाचे फंक्शन विचारले जाऊ शकतात. सो त्याचा आन्सर काय असेल बघा, फ्रुक्टोजचं फंक्शन काय असेल, इट प्रोव्हाइड एनर्जी टू स्पर्म फॉर अ स्विमिंग ड्युरिंग फर्टिलायझेशन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट असेल फायब्रोनोजेन. फायब्रोनोजेन काय करतो बघा, इट स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट फॉर अ फर्टिलायझेशन. आणि तिसरा असेल कुठला तर प्रोस्टाग्लॅंडिन्स. प्रोस्टाग्लॅंडिन्सचं फंक्शन काय असेल, इट हेल्प्स इन अ कोॲग्युलेशन ऑफ अ सीमेन आफ्टर इजॅक्युलेशन. ठीक आहे, आता हे जे 3 फंक्शन्स आहेत तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असेल प्रोस्टॅट ग्लँड. आता हा जो प्रोस्टॅट ग्लँड आहे पहा, जर आपण सेमिनल वेसिकल पाहिला तर सेमिनल वेसिकलचे जे ओपनिंग आहे हे आपण पोस्टेरियर साईडला सांगितलं. आणि हे जे पोस्टेरियर साईडचं ओपनिंग आहे हे ओपनिंग सेपरेट ओपनिंग नाही आहे. ज्यावेळेला आपण याचं डिटेल स्ट्रक्चर पाहिलं होतं त्यावेळेला आपण असं सांगितलं होतं की हा जो वासा डिफरन्शिया असतो, ही जी ट्यूब आहे ही ट्यूब ज्यावेळेला इजॅक्युलेटरी डक्टमध्ये ओपन होते त्यावेळेला ती व्हाया सेमिनल वेसिकल ओपन होत असते. म्हणजे सेमिनल वेसिकलमधलं फ्लुइड व्हाया वासा डिफरन्शिया इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येत असतं. पण जर तुम्ही सेमिनल वेसिकल ह्या ग्लँडला जर प्रोस्टॅट ग्लँडबरोबर कम्पेअर केलं तर प्रोस्टॅट ग्लँड हा कसा आहे, सिंगल असतो. जसं सेमिनल वेसिकल पेअर्डमध्ये आहे तसा प्रोस्टॅट ग्लँड सिंगल असतो आणि विच आर प्रेझेंट बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे, मग हा जो प्रोस्टॅट ग्लँड असतो हा सेपरेट ग्लँड आहे आणि अशा ग्लँडमध्ये ॲट ए टाईम
20 ते 30 नंबरचे सेपरेट असे लोब्स असतात, ठीक आहे. आणि हे जे सगळे लोब्स असतात हे लोब स्पेशली कसलं फ्लुइड सिक्रीट करतात, तर प्रोस्टॅटिक फ्लुइड सिक्रीट करतात. मग असं प्रोस्टॅटिक फ्लुइड ऑल ओव्हर सीमेनमध्ये किती पर्सेंटमध्ये असतं, 30% असतं. आणि अशा फ्लुइडचा pH किती असतो, 6 to 6.5. हे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. अशा प्रोस्टॅटिक फ्लुइडचं जर फंक्शन पाहिलं तर ते फंक्शन काय असेल, तर इट स्पर्म बिकम मोटाईल ड्युरिंग फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेस सुरू असताना त्या स्पर्मला काय करायचं, मोटिवेशन द्यायचं. त्यानंतरचा थर्ड असेल कॉपर्स ग्लँड. आता कॉपर ग्लँडची जर पोझिशन पाहिली तर कॉपर ग्लँड हा कसा असतो, अपेअर्ड. पहा पुन्हा सांगते, सेमिनल वेसिकल हा सुद्धा अपेअर्ड आहे, प्रोस्टॅटिक ग्लँड हा सिंगल आहे आणि कॉपर्स ग्लँड हा कसा आहे, अपेअर्ड आहे. आता कॉपर ग्लँडची जर पोझिशन पाहिली तर हे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड एज अ युरेथ्रा. मग युरेथ्राच्या अँटेरियर साईडला अपेअर्ड पी शेपचं स्ट्रक्चर जे असेल दॅट इज कॉल्ड एज अ कॉपर्स ग्लँड. हे जे कॉपर्स ग्लँड आहे हे काय सिक्रेट करतं, तर हे अल्कलाइन विस्कस फ्लुइड सिक्रेट करतं, ठीक आहे. आता ह्याला जर तुम्ही CETला स्टडी करायला घेतला तर कॉपर ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज, हे पण नाव तुम्हाला पाठ करायचं आहे, बल्बो युरेथ्रल ट्रॅक. म्हणजे तुम्हाला हे CETला विचारलं जाऊ शकतं किंवा तुमचा जो फर्स्ट क्वेश्चन असतो MCQचा, त्या MCQच्या क्वेश्चनमध्ये पण विचारलं जाऊ शकतं की कॉपर ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश. तर त्याचं उत्तर काय असेल, बल्बो युरेथ्रल ग्लँड, ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल, मग असं जे कॉपर्स ग्लँड असतो ह्या कॉपर ग्लँडमध्ये जे अल्कलाइन फ्लुइड सिक्रेट केलं जातं, हे अल्कलाइन फ्लुइड काय करतं, तर इट लुब्रिकेट द वजायना ऑफ अ फिमेल जेनायटल ट्रॅक. म्हणजे ज्यावेळेला इजॅक्युलेशन किंवा इन्सेमिनेशनची प्रोसेस सुरू असते त्यावेळेला फिमेलचा जो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे विच इज कॉल्ड ॲज अ वजायना, तो लुब्रिकेट करणं हे या कॉपर ग्लँडमधल्या त्या फ्लुइडचं फंक्शन असतं, ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा, हे जे सेमिनल वेसिकल आहे, प्रोस्टॅट ग्लँड आहे किंवा कॉपर्स ग्लँड आहे, याच्यामध्ये जे काय फ्लुइड सिक्रेट होतं हे सगळं फ्लुइड एकत्र येऊन जे मिक्सिंग मटेरियल तयार होतं दॅट इज कॉल्ड ॲज द सिमेन. आणि अशा सिमेनमध्ये ॲट ए टाइम 300 to 400 मिलियन्स एवढे स्पर्म प्रेझेंट असतात. आणि हे जे सिमेन असतं ज्यावेळेला इजॅक्युलेशनची प्रोसेस सुरू असते, ह्या इजॅक्युलेशनच्या प्रोसेसमध्ये जे सिमेन रिमूव्ह केलं जातं मेलच्या बॉडीमधून ते ॲट ए टाइम किती असतं, तर ते 3 to 4 ml एवढंच असतं. आणि एवढ्या 3 to 4 ml सिमेनमध्ये ॲट ए टाइम 300 to 400 मिलियन्स एवढे स्पर्म असतात. आणि असं जे फ्लुइड असतं ड्युरिंग इन्सेमिनेशन किंवा इजॅक्युलेशनमध्ये इजॅक्युलेशनच्या प्रोसेसमध्ये रिमूव्ह केलं जातं दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कोइटस, ठीक आहे. हे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि ह्या पॉईंटवर शक्यतो विचारला तर तुम्हाला 2-2 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता या पॉईंटमध्ये होप्स तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. जर तुम्हाला काही क्युरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.